तुम्हाला एक प्लॉट दाखवला जातो, लोकेशन एकदम भारी असतं, प्राइस कमी असते आणि डॉक्युमेंट सुद्धा एकदम ठीकठाक असतात. पण एक शब्द तुमचं संपूर्ण फ्युचर बदलू शकतो, तो म्हणजे NA की मग नॉन NA. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की NA आणि नॉन NA या दोघांमधला नेमका फरक काय, आणि जर हे निवडताना तुमचा डिसिजन चुकला तर काय परिणाम होऊ शकतो. सगळ्यात आधी बघूयात हे NA म्हणजे नेमकं काय. आता NA म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल. ही अशी जमीन असते जी शेतीसाठी नसते, तर ही जमीन घर, शॉप, कमर्शियल यूज आणि बिल्डिंगसाठी कन्वर्ट केलेली असते. गव्हर्नमेंटकडून लँड कन्व्हर्जन अप्रुव्हल घेतलेलं असतं. यामध्ये रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल यूज अलाउड असतो आणि इथे बिल्डिंग परमिशन मिळणं कंपॅरेटिव्हली सोपं असतं. थोडक्यात सांगायचं झालं तर NA म्हणजे बांधकामासाठी लीगली सेफ असलेली जमीन. आता बघूयात नॉन NA म्हणजे नेमकं काय. नॉन NA म्हणजे अजूनही शेतीसाठी असलेली जमीन. तिथे तुम्ही घर बांधू शकत नाही, कारण ही जमीन ऑफिशियली फक्त शेतीसाठी असते. आणि जर तुम्हाला या ठिकाणी घर बांधायचं असेल तर तुम्हाला लँड कन्व्हर्जनची प्रोसेस करावी लागते. त्यासाठी फीस भरावी लागते आणि लोकल ऑथॉरिटीची परमिशन सुद्धा घ्यावी लागते. आणि हो, हे कन्व्हर्जन घेतल्याशिवाय तिथलं कन्स्ट्रक्शन लीगल मानलं जात नाही. आता या दोघांमधला सोपा फरक सांगायचं झालं तर NA म्हणजे कन्स्ट्रक्शन अलाउड, बँक लोन मिळणं अगदी सोपं, रिसेल डिमांड जास्त आणि प्राइस सुद्धा जास्त. नॉन NA म्हणजे कन्स्ट्रक्शन अलाउड नाही, लोन मिळणं कठीण, प्राइस सुद्धा कमी आणि रिस्क खूप जास्त. आता या सगळ्यावरून तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की एवढे सगळे पॉइंट्स असताना नॉन NA कधी बरं घ्यावं. तर हा निर्णय अवलंबून असतो तुमच्या पर्पज ऑफ इन्व्हेस्टमेंटवरती. जर तुमचा पर्पज इन्व्हेस्टमेंट असेल आणि फ्युचरमध्ये तो एरिया डेव्हलप होणार असेल तर नॉन NA कमी किमतीत घेऊन फ्युचरमध्ये त्याला NA मध्ये कन्वर्ट करून त्याची प्राइस जास्त मिळू शकते. पण ही प्रोसेस लीगल फॉर्मॅलिटीज समजून आणि सगळे कागदपत्र व्यवस्थित बघून मगच करावी. काही लोक नॉन NA रेसिडेन्शियल म्हणून विकतात. हा खूप जास्त कॉमन ट्रॅप आहे. त्यामुळे अशी जमीन खरेदी करताना NA ऑर्डर, 7/12, लोकल ऑथॉरिटीचा स्टेटस आणि लेआउट अप्रुव्हल हे 4 डॉक्युमेंट नक्की तपासा. कारण हे डॉक्युमेंट्स क्लिअर नसतील तर फ्युचरमध्ये तुम्हाला मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे चीप रेटमध्ये मिळतंय म्हणून काहीही विकत घेऊ नका. तर कधीही स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा की ही जमीन मला कायदेशीरपणे काय काय करू देऊ शकते. आणि जर तुम्हाला NA आणि नॉन NA मधला फरक अगदी योग्यरित्या समजला तर तुम्ही 50% स्मार्ट इन्व्हेस्टर झालात असं समजू शकता. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, तुमच्या लाडक्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.